नमस्कार मित्रांनो, आज आपण एक नवीन सिरीज चालू करणार आहोत जीके वर आणि ही सिरीज तुम्हाला फक्त अवेलेबल होणार आहे शुभम सर्स अकॅडमी या चॅनलवर। त्यामुळे जर तुम्ही इकडे नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करा। तर आजचा टॉपिक आहे कमोडिटी मनी वर्सेस फियाट मनी। आधी आपण पाहूया डेफिनेशन। कमोडिटी मनी म्हणजे काय? असलं मनी ज्याला काही इंट्रिन्सिक व्हॅल्यू असते। फॉर एक्झाम्पल 5 ग्रॅमचं गोल्ड कॉइन। आता 5 ग्रॅम गोल्ड कॉइनची किंमत किती आहे? 5 ग्रॅम गोल्डच्या एवढी। तर ह्याला स्वतःची अंतर्गत किंमत आहे ज्याला कोणी नाकारू शकत नाही। आता फियाट मनी म्हणजे काय? फियाट मनी म्हणजे असला पेपर जो इश्यू केला आहे गव्हर्नमेंटनी, त्याला कुठल्याही कमोडिटीचा बॅकअप नाही आहे। तर हा डिफरन्स आहे मेन कमोडिटी मनी आणि फियाट मनीच्या मध्ये। याशिवाय तुम्हाला डेफिनेशन ऐकून एक गोष्ट क्लिअर झाली असेल की कमोडिटी मनी सेफ्टीच्या बाबतीत जास्त चांगली आहे फियाट मनीपेक्षा। कारण मोदीजी कधीही 8 वाजता टीवीवर येऊन मला सांगू शकत नाही कि प्रतीक पाटिल तुम्हारे जेब में जो 2000 के 5 नोट है और 500 के 10 नोट है वो आज रात 12 से कैंसल। तर या प्रकारची सेफ्टी जी आहे कमोडिटी मनीला ती फियाट मनी देऊ शकत नाही। कारण कमोडिटी मनीला आहे इंट्रिन्सिक व्हॅल्यू। फियाट करन्सीच्या ऑथेंटिसिटीसाठी आपल्याला डिपेंडंट राहावं लागतं गव्हर्नमेंटवर। सो कमोडिटी मनी इज सेफर। पण तुम्ही हे पण लक्षात ठेवा की कमोडिटी मनी पूर्णपणे सेफ नसतो। कारण 16th आणि 17th सेंचुरीमध्ये जे स्पॅनिश एक्सप्लोरर्स होते त्यांना एकदा सिल्वर आणि गोल्ड माइन सापडले। त्याच्यामुळे काय झालं, सडनली तिकडे मायनिंग चालू झाली आणि सडनली सिल्वर आणि गोल्ड स्पेनमध्ये खूप वाढलं आणि त्याच्यामुळे इन्फ्लेशन सुद्धा वाढलं। आता ही नॅचरल इव्हेंट आहे, मे और मे नॉट बी पॉसिबल किंवा रेअरली पॉसिबल, पण डेफिनेटली आपण असं म्हणू शकतो की कमोडिटी मनी सुद्धा 100% सेफ नाहीये, बट इट इज लॉट सेफर दॅन फियाट मनी। कारण त्याच्यामध्ये आपल्याला जास्त फ्रीडम आहे। अजून एक गोष्ट, कमोडिटी मनी हॅज युबिक्विटस ॲक्सेप्टन्स बट फियाट मनी डज नॉट हॅव युबिक्विटस ॲक्सेप्टन्स। आता युबिक्विटस म्हणजे काय? जर तुम्ही आमची वर्ड गुरु सिरीज फॉलो करताय तर तुम्हाला ह्याचा अर्थ कळाला असेल। मच्छर युबिक्विटस आहे, कारण जगामध्ये कुठेही जा, कुठल्याही देशात जा, कुठल्याही प्रांतात जा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मच्छर दिसणारच। त्याप्रमाणे जर तुमच्याकडे सोनं आहे ते तुम्ही घेऊन गेलात ऑस्ट्रेलियाला तर ते सोनं वापरून तुम्ही व्यवहार करू शकता। अमेरिकेमध्ये सुद्धा तुम्ही ते सोनं वापरून व्यवहार करू शकता आणि आफ्रिकन देशांमध्ये सुद्धा व्यवहार करू शकता। कमोडिटी मनी हॅज युबिक्विटस ॲक्सेप्टन्स। परंतु जर तुमच्याकडे 2000च्या 2000 नोटा असतील तर त्याची किंमत 0 आहे जर तुम्ही अमेरिकेमध्ये आहात, जोपर्यंत तुम्ही त्या पैशाला कन्वर्ट करत नाही डॉलरमध्ये। सो कमोडिटी मनी हॅज युबिक्विटस ॲक्सेप्टन्स बट फियाट मनी डज नॉट हॅव। मित्रांनो बघा, आता याच्यावरून आपल्याला एक लाईफ लेसन सुद्धा मिळतो। वन्स अगेन बघा, कमोडिटी मनी इंट्रिन्सिक व्हॅल्यू, फियाट मनी इट डझंट हॅव इंट्रिन्सिक व्हॅल्यू। तर आपण कसं असलं पाहिजे कमोडिटी मनी सारखं? तर आपली व्हॅल्यू डिसाईड झाली पाहिजे आपल्या गुणांमुळं। माझी व्हॅल्यू कशी असली पाहिजे? माझ्या गुणांमुळं, बाहेरच्या फॅक्टर्समुळं नाही। मी किती महाग शूज घातलेत, किती ब्रँडेड कपडे वापरतोय किंवा कुठल्या ब्रँडचं गॉगल वापरतोय याच्यावर माझी किंमत ठरली नाही पाहिजे। माझी किंमत ठरली पाहिजे फॉर व्हॉट एम आय। तर लक्षात ठेवा, नेवर ट्राय टू बी फियाट मनी, ऑलवेज ट्राय टू बी कमोडिटी मनी। तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। असेच आपण वेगवेगळे व्हिडिओ घेत राहू ज्याच्याने तुमचं ज्ञान अजून प्रज्वलित होत राहील। चॅनलला सबस्क्राईब करा।